खुश खबर, खुश खबर, खुश खबर. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो 23वा हप्ता आहे तो मे महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि महत्वाची माहिती आपण ताजी अपडेट या व्हिडिओच्या मार्फत लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आमचा प्रयत्न असणार आहे. या महिलांना सक्षमीकरण करण्याचा हा एक शासनाचा प्रयत्न आहे. आर्थिक मदत यातून खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. थेट हे कुठल्याही मध्यस्थांशिवाय डायरेक्ट आपल्या अकाउंटला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये येत असतात. तर ते मे महिन्याचा हप्त्यासाठीचा जो जी आर आहे तो 10 जूनला अधिकृत वेबसाईट वरती आलेला आहे. तो तुम्ही चेक करू शकता. यामध्ये मे महिन्याच्या मानधनाबाबत अत्यंत सकारात्मक अपडेट आहे. काही पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात बँक ट्रान्सफर चाचणी यशस्वी झालेली देखील आहे. हे महत्वाचं आहे. खूप महिलांना अजून देखील पैसे अकाउंटला आलेले नाहीत, पण त्यांनी काळजी करायची नाही. तर 1,500चा जो हप्ता आहे तो लवकरच तुमच्या अकाउंटला येणार आहे. जो की मे महिन्याचा हप्ता आहे. 23वा हा हप्ता असणार आहे. काही लाभार्थ्यांना खात्यात रक्कम मिळालेले मेसेज देखील आलेले आहेत. तांत्रिक प्रक्रियेमुळे उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतील. तर महत्वाचं आहे सोमवारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर मागील काही हप्ते प्रलंबित आहेत. काही महिलांचे म्हणजे अनेक महिलांचे मागील मार्च एप्रिल महिन्याचे जे हप्ते आहेत ते अजून आलेले नाहीत. तर त्यासाठी मार्चचा जो हप्ता आहे त्याबद्दल तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे किंवा तुमच्या अकाउंटला काही प्रॉब्लेम आहे का किंवा तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल नंबर लिंक करून घ्या. काही तांत्रिक कारणामुळे काही प्रॉब्लेम झालाय का अकाउंटमध्ये तेही तुम्ही बँकेत जाऊन चेक करा. कधी कधी काय होईल की तुमच्या अकाउंटला पैसे आलेले असतात पण तुमचा मोबाईल नंबर लिंक नसतो तेव्हा तुम्हाला त्याची अपडेट मिळत नाही. तर आता जे काय आहे तर पात्र असूनही अपात्र दाखवलेल्या महिलांसाठीची जी आहे ती तांत्रिक त्रुटी आणि याच्यावरती उपाय आपण बघू. तर कागदपत्र पडताळणी हा पण तुम्ही सेतू मधून तुम्ही करू शकता. तुमच्या गावामध्ये किंवा शेजारच्या गावामध्ये तुम्ही जाऊन सेतू जो कोणी सीएससी केंद्र आहे त्याच्यावरती तुम्ही चेक करू शकता आणि केवायसी करू शकता. तर केवायसी अजून चालू झालेलं नाही, पण जेव्हा चालू होईल तुम्ही तेव्हा त्याची माहिती घेऊन तुम्ही ते केवायसी करून घेऊ शकता. तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. किंवा जरी तुमचं काहीच प्रॉब्लेम आलेला नाहीये, तुमचं अकाउंट सर्व व्यवस्थित आहे, तर काही कारणांमुळे म्हणजे कुठल्याही त्रुटीमुळे जर पैसे तुमचे रोखले गेले असतील, तर ते तुमच्या अकाउंटला सर्वचे सर्व पैसे म्हणजे 4,500 येण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवायचे 4,500 येण्याची शक्यता आहे. आता हे किती मिळत आहेत हे आता डिपेंड आहे की कसं आहे काय आहे अजून तरी स्पष्टता नाहीये. तर अशा फॉर्मची शासकीय स्तरावर पुन्हा पडताळणी चालू आहे. लक्षात घ्यायचंय. त्यानंतर पडताळणी प्रक्रिया म्हणजे व्हेरिफिकेशन डिटेल काय आहे तर मोबाईल नंबर लिंक असणे आणि नावात चूक असणे चूक नसणे अत्यंत आवश्यक आहे. तर अनिवार्य आहे. आधार कार्ड मध्ये काही चेंजेस असतील तर त्याचं व्हेरिफिकेशन होऊन जर तुमच्या जे पैसे आहेत ते थांबवले असतील असे देखील होऊ शकतं. तुम्ही हेही चेक करू शकता. त्यानंतर बँक खाते तुम्ही बँक खात्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, बँक खातं जर आता सध्या सक्रिय नसेल हेही तुम्ही चेक करणं खूप गरजेचं आहे. मोबाईल नंबर तुमचा लिंक पाहिजे. तर मोबाईल नंबर तुमचा अगोदर लिंक होता आता काही कारणामुळे नाहीये असं कधी होऊ शकतं. तर तुम्ही एकदा बँकेमध्ये पण भेट दिली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला याची सर्व काही माहिती मिळेल. तर लाभार्थ्यांनी काय करावे तर यासाठी बँक खाते तपासणे, आधार आणि बँक लिंक करणे, कागदपत्र अपडेट आहे त्या वेबसाईट वरती तुम्ही जे काही रिव्ह्यू करून जे काही आधार कार्डची दुरुस्ती करून तुम्ही परत तिकडे अपलोड करा. त्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. त्यानंतर महत्वाची जी सावधानता आहे तर महिलांना आता खूप सोशल मीडियावरती कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाहीये. केवळ शासकीय अधिकृत संकेतस्थळ आहेत. प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयावरच म्हणजेच जी-आर वरच तुम्ही विश्वास ठेवा. म्हणजेच महाडीबीटी महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊन बघू शकता. जी-आर तिकडे प्रसिद्ध होत असतात किंवा सेतूवरती तुम्ही जाऊन बघू शकता. डायरेक्ट तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तसं सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा हक्काचा लाभ मिळो ही सदिच्छा. मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. अधिकृत माहितीसाठी आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. टेलिग्रामची मी लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर सुरक्षित बँक व्यवहार करा. फसव्या लिंक पासून सावध राहा.
कुठलीही लिंक तुमच्या फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला आली तर तुम्ही कुठल्याही लिंकवरती क्लिक करू नका. लाडक्या बहिणींच्या या मेसेज मधून खूप फ्रॉड होत आहेत. लक्षात घ्यायचंय. धन्यवाद.